2-4 दिवसापूर्वीच माझ्याकडे एक पेशंट आली आणि तिला खूप अंग दुखतंय, खूप थकवा आलाय, हातपाय दुखतायत, डोकं दुखतंय आणि काहीच करवत नाही. मॅडम मी काय करू, मला उठलं की असं वाटतं आता झोपून टाकावं. माझ्याच्याने दिवस झाला तरी माझा सगळा थकव्यातच सगळा दिवस जातो. तर कळलं की ती शॉपिंग करत पुण्याच्या लक्ष्मी रोडवर गेले 2-3 दिवस हिंडते आहे दिवसा, कारण तिच्या मुलाचे लग्न. आता तुम्ही हे सांगा की उन्हातान्हामध्ये ती शॉपिंग करते, पाण्याचं तिला लक्षात राहत नाही, ती पाणी कमी पिते. तर ही लक्षणं जी आहे, सुरुवात तुम्हाला उष्माघात किंवा ज्याला आपण म्हणतो हीट स्ट्रोक, त्याची ही लक्षणं सुरुवातीची असू शकतात. जर का तुमचं हे प्रकार जास्ती दिवस चालू राहिला 2-4 दिवस आणि तुम्ही ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर मात्र तुम्ही उष्माघाताला बळी पडू शकता. म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, डोळ्यासमोर अंधारी येऊ शकते, चक्कर येऊ शकते, तुम्हाला कंटिन्युअस तहान होऊ शकते आणि झालं तर तुम्हाला कधी कधी फिट सुद्धा येऊ शकते आणि तुम्ही बेशुद्ध पडू शकता. लहान मुलं आणि 60च्या पुढची लोक ही उष्माघाताला जास्त प्रमाणात बळी पडतात, कारण त्यांच्या शरीरामध्ये रिझर्व्ह कमी असतो, म्हणजे लगेच तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकतं त्या वेळात. म्हणून अशा लोकांनी तर आपल्या शरीराची आणि आपल्या बाहेर जाताना आपली स्वतःची नीट काळजी घेणं फारच गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट, उन्हाच्या वेळेत बाहेर जायचं टाळायला पाहिजे. जर का तुमचा काही प्लॅन्स आहे तर तुम्ही सकाळीच करा, 11 वाजताच्या आधीच, किंवा संध्याकाळी 4-5 नंतर तुम्ही तुमचं काम करू शकता. दुसरी गोष्ट, आपलं हायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट्स, म्हणजे फक्त पाणी नाही तर त्याच्याबरोबर काही लिंबू पाणी किंवा थोडं मिठाचं प्रमाण पण आपल्या रक्तामध्ये वाढलेलं पाहिजे. म्हणजे त्या पाण्यात तुम्ही थोडंसं मीठ घालून आणि लिंबू घालून ठेवू शकता. तिसरी महत्वाची गोष्ट, कपडे कसे घालताय. जर का तुम्ही खूप सिंथेटिक टाईट कपडे घालताय तर तुम्हाला जास्त घाम येणार आणि त्याच्यामुळे तुमचा तो धोका वाढतो. तर लाईट पांढऱ्या रंगाचे कपडे जे तुमचं हीटला बाहेर टाकतात तुमच्या बॉडी.